माननीय मुख्यमंत्री, तुम्ही मिसिंग लिंकमध्ये एवढे व्यस्त आहात की मोशी दुर्घटना तुम्हाला दिसत नाहीये का? तुम्ही मिसिंग लिंकचे काम 18 तासामध्ये पूर्ण केलं, तेही एवढ्या जोरदार पावसामध्ये, मुसळधार पाऊस असताना तुम्ही 18 तासामध्ये मिसिंग लिंक चालू करून दिलीत लोकांना. जी मिसिंग लिंक 4-5 दिवस बंद राहिली असती तरी काहीच प्रॉब्लेम नसता झाला. ती लिंक तुम्ही 18 तासामध्ये पूर्ण केलीत. ही जी मोशीची दुर्घटना आहे त्याच्यासाठी तुमची यंत्रणा कुठे आहे? काय काम करते यंत्रणा हे तुम्हाला माहीत आहे का? तिसऱ्या दिवशी जर यंत्रणा जलद गतीने होत असेल, तर मग ती जलद गतीने यंत्रणा पहिल्या दिवशीच का नाही झाली? गेले 3 दिवस जे लोकं आतमध्ये असतील, ज्यांना पाणी हवं असेल किंवा काहीही हवं असेल, जी फक्त विचार करा की 3 दिवस लोकं आतमध्ये आहेत. म्हणजे ती बिना अन्न-पाणी खाता असेच मरू शकतात. जर तुम्ही हे पहिल्या दिवशी तुमची यंत्रणा पूर्णपणे लावली असती, तर कदाचित ती लोकं बाहेर असले असते. त्यांना किती दुखापत झाली आहे, त्या दुखापतीचा त्रास किती होत असेल, याच्यावरती कोणाला काहीच वाटत नाही आहे का? प्रत्येकजण जो तो आपापलं राजकारण करतोय. एक माणूस म्हणून खरंच कधीतरी कोणाकडे लक्ष द्या. माझी एकच विनंती आहे, की याची चौकशी करू, त्याची चौकशी करू, हे सगळं बोलण्यापेक्षा चौकशी ही नंतर सुद्धा होऊ शकते. ते लोकं अडकलेली आहेत, त्यांचे नातेवाईक बाहेर आतुरतेने वाट बघत असतील. आपला माणूस आतमध्ये आहे, जिवंत येईल की मेलेला येईल, हे सुद्धा त्यांना माहीत नाहीये. त्यांची काय हालत बाहेर होत असेल, हे पहिलं प्लीज बघा. प्रत्येकाने आपापलं राजकारण त्याच्यावरती मांडू नका. माझी खूप विनंती आहे मुख्यमंत्रींना, की तुम्ही लवकरात लवकर ही यंत्रणा तुमची जी काही आहे ती कामाला लावा आणि आजच्या आज त्या लोकांना बाहेर काढा.